नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड प्रवेश 2026-27 या अनुषंगाने आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। नुकतेच आपल्या ऑब्जेक्शन ट्रॅकर्स आपण चेक केलेले आहेत, म्हणजेच आपला निकाल आपण नक्कीच चेक केला असेल। तर विद्यार्थी मित्रो, आपल्या या निकालावर आधारित आपला पर्सेंटाईल येणार आहे। पर्सेंटाईल स्कोअर जो येईल त्याला आपण रिझल्ट लागणे असं म्हणूया। तर लवकरच आपला रिझल्ट लागणार आहे। आपली निकालाची प्रतीक्षा आहे ती संपणार आहे। आपला निकाल लागल्यानंतर आपल्याला पुढील जो शेड्यूल आहे, ज्याला आपण ॲडमिशन शेड्यूल किंवा प्रवेश आखणी असं म्हणत असतो, तो येणार आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत ते डॉक्युमेंट आपण यामध्ये पाहूया। विद्यार्थी मित्रो, एडला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला जे आपले सर्व गुणपत्रक आहेत, म्हणजेच मार्क्स मेमो, ते आपल्याला लागतील। तसेच पदवी आणि तत्सम TC आपल्याला लागेल। त्यानंतर आवेदनपत्र, म्हणजेच कुठले आवेदनपत्र, तर BEd CETचा जो आपण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म। त्यानंतर ॲडमिट कार्ड, म्हणजे ज्याला आपण हॉल तिकीट असं म्हणतो, BEd CETचं हॉल तिकीट। आणि BEd CETचा निकाल लागणं अजून बाकी आहे, तर BEd CETचा मार्क मेमो, म्हणजेच निकाल लागल्यानंतर तो मार्क्स मेमो आपल्याकडे येणार आहे। तर त्याची प्रिंट, ह्या बाबी आपल्याला ॲडमिशनसाठी लागतील। आता प्रवेशासाठी जे मार्क्स मेमो आपल्याला लागणार आहेत ते म्हणजेच आपल्याला लागणारे मार्क मेमो, त्यामध्ये 10वीचा मार्क मेमो, त्यानंतर 12वीचा मार्क मेमो, तसेच आपली जी पदवी असेल, मग BA, BCom किंवा BSc यामधला प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष हे मार्क्स मेमो आपल्याला लागणार आहेत। प्रथम वर्षाचे 2 मार्क्स मेमो आपल्याकडे असतील सेमिस्टर पद्धतीनुसार, तर त्यातला फक्त सेकंड सेमिस्टरचा मार्क मेमो लागेल। द्वितीय वर्षामध्ये जे आपलं 4th सेमिस्टर असतं त्याचा मार्क मेमो लागेल। आणि अंतिम जो सेमिस्टर आहे, म्हणजेच आपलं 6वं सेमिस्टर 3rd इयरचं, तर याचा एक मार्क मेमो आपल्याला लागणार आहे। म्हणजेच मधले जे मार्क्स मेमो आहेत, तिसरं सेमिस्टर, 5वं सेमिस्टर, हे मार्क मेमो आपल्याला जोडायची गरज नाही आहे। तर दुसरा, चौथा आणि 6व्या सेमिस्टरचा मार्क मेमो आपल्याला पदवीचे मार्क्स मेमो म्हणून जोडावे लागतील। त्यानंतर ज्यांचं PG झालेलं आहे, ज्याला आपण पदव्युत्तर असं म्हणत असतो, तर पदव्युत्तर पास विद्यार्थी जे असतील तर त्यांच्याकडे पदव्युत्तर पास आहेत असं कधी म्हणतात, जेव्हा त्यांच्याकडे प्रथम सत्र, द्वितीय सत्र 4ही मार्क्स मेमो आहेत आणि त्यांनासुद्धा प्रथम सत्र, म्हणजेच PG सेकंड सेम म्हणूया आपण त्याला, म्हणजे फर्स्ट इयरचं सेकंड सेमिस्टर, आणि 4th सेमिस्टर म्हणजे फायनल मार्क मेमो आपण म्हणूया PGचा, हे 2 मार्क मेमो आपल्याला जोडावे लागतील जर आपलं PG पूर्ण असेल तर। आणि त्यानंतर अजून एक मार्क मेमो आपल्याला जोडायचा आहे, तो म्हणजेच BEd CET मार्च 2026। मागच्या वर्षीचा मार्क मेमो चालणार नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा। चालू CET दिली, म्हणजेच BEd CET दिली तरच आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं, अन्यथा कोणत्याही प्रकारे आपल्याला आपल्या BEd CET तसेच BEd प्रवेश जे आहेत, ज्याला आपण BEd ॲडमिशन प्रोसेस, म्हणजेच कॅप असं म्हणत असतो, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, यामध्ये आपल्याला सहभागी होता येत नाही जर आपल्याकडे चालू वर्षाचा मार्क मेमो नसेल तर। तर BEd CETचा मार्क मेमो मार्च 2026 हाही आपल्याला यासोबत जोडायचा आहे। म्हणजेच लक्षात ठेवा, आपले 10वी, 12वी, त्यानंतर पदवी, त्यानंतर पदव्युत्तर असेल तर पदव्युत्तर, नसेल तर काही अडचण नाही आहे, आणि त्यानंतर BEd CET हे मार्क्स मेमो आपल्याला जोडायचे आहेत। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। त्यानंतर आपल्या BEd प्रवेशासाठी आपल्याला लागणारा जो TC आहे तो कोणत्या प्रकारचा असावा, तर आपल्याला सर्वात अगोदर पदवी पास हा TC लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। पदवी म्हणजेच आपण ज्याला ग्रॅज्युएशन असं म्हणूया, तर ग्रॅज्युएशन पासचा TC आपल्याला कमीत कमी लागतो। आणि ग्रॅज्युएशन पासनंतर काही विद्यार्थी जर PGला ॲडमिशन घेतलं असेल तर त्याचा PGचा जो मार्क मेमो आहे, तर PGचा पासचा मार्क मेमो आपल्याला चालतो, PGचा फेलचा मार्क मेमो आपल्याला चालतो, त्यानंतर ATKTचा सुद्धा मार्क मेमो आपल्याला चालतो, फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर असो। म्हणजेच पदवी पास झाल्यानंतर एक लक्षात ठेवा, पदवी आपल्याला 100% पास असणं गरजेचं आहे। पदवी पास असेल तरच आपल्याला BEdला प्रवेश मिळतो, पदव्युत्तर असेल किंवा नसेल ही बाब गौण आहे। त्यानंतर पदवीनंतर इतर केलेली आपली कुठली पदविका असेल, जर तुम्ही BA, BCom, BSc केलेलं आहे, त्यानंतर तुम्ही अजून एखादी कुठली पदविका केली, म्हणजे तुम्ही BA झाल्यानंतर जर DEd केलं, DEd ज्याला आपण आता DTEd असं म्हणतो, तर DEd जर आपण केलं असेल तर DEdचा सुद्धा मार्क मेमो आपल्याला चालेल। परंतु ह्या DEdच्या अगोदर तुमची काय झालेली असणं गरजेचं आहे, पदवी झालेली असणं गरजेचं आहे। किंवा तुम्ही एखाद्या वर्षाचा कुठलाही छोटा कोर्स केला, ज्याला आपण
डिप्लोमा असं म्हणतो, तर त्या डिप्लोम्याचा सुद्धा आपल्याला टी सी चालतो, परंतु त्या अगोदर तुमची पदवी झालेली असणं गरजेचे आहे. म्हणजे पदवीनंतरचा कोणताही टी सी आपल्याला चालतो, तो डी एडचा असो किंवा कुठल्याही पदविकेचा असो, 1 वर्षाची पदविका, 6 महिन्याची पदविका किंवा कुठल्याही पी जी. तर पी जी आपल्याला पासच असावा असं काही नाही, पास, फेल किंवा AT-KT कुठलाही पी जीचा मार्क मेमो चालेल, कारण ह्या पी जीच्या अगोदर तुमची झालेली असते पदवी. तर पदवी पासचा मार्क मेमो किंवा इतर कुठलाही मार्क मेमो आणि त्यानंतर आपल्याला लागणारी जी टी सी आहे, तर पदवीच्या नंतरची जी टी सी आहे, कोणतीही टी सी म्हणजे कमीत कमी पदवी, ही बाब आपण लक्षात ठेवा. इतर कोणतीही टी सी पदवीनंतर ती चालेल. मार्क्स मेमो आणि टी सी यानंतर आपल्याला पुढील जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यामध्ये आहे आपल्या CET सेलचे डॉक्युमेंट्स. तर CET सेलचेसुद्धा काही डॉक्युमेंट्स आपल्याला प्रवेशासाठी लागतात. त्यामध्ये CET ॲप्लिकेशन फॉर्म. तर CET ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच आपण जो फॉर्म सगळ्यात सुरुवातीला भरल्यानंतर प्रिंट केलेला जो फॉर्म आहे त्याची प्रत आपल्याला लागते. त्यानंतर ॲडमिट कार्ड, ज्याला आपण हॉल तिकीट असं म्हणतो, तर मार्च 2026 आपल्या BEd CETचं ॲडमिट कार्ड आपल्याला लागेल. त्यानंतर आपल्या मार्क मेमो लागेल. BEd CETचा मार्क मेमो अजून येणं बाकी आहे. मार्क मेमो आल्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, ज्याला आपण कॅप राऊंड असं म्हणतो. त्यावेळेस तो आपल्याकडे अवेलेबल असेल. म्हणजेच CET सेलचे कोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे पाहिजेत, तर ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्ड आणि त्यानंतर CETचा मार्क मेमो, हे 3 डॉक्युमेंट्स आपल्याला BEd CETचे लागतील, जे की आपल्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत. लॉगिनमधून आपल्याकडे ती प्रिंट नसेल किंवा आपण PDF सेव्ह केले नसेल तर लॉगिनमध्ये हे डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील. त्यानंतर इतर कागदपत्रे. तर इतर कागदपत्रामध्ये आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड, तसेच अपार ID, जो आपण BEd CET फॉर्म भरण्यासाठी काढला होता तो अपार ID, त्यानंतर पासपोर्ट म्हणजेच पासपोर्ट फोटो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, जे बंधू भगिनी मागास वर्गातून प्रवेश घेऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी लागणारे जे प्रमाणपत्र आहेत ते म्हणजेच जात प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो, त्यानंतर नॉन क्रिमी लेअर आणि त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र. तर ज्या ज्या घटकांसाठी, ज्या ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमी लेअर आवश्यक आहे त्याच कॅटेगरीला फक्त लागतं. ज्या कॅटेगरीला ते लागू नाही आहे तर त्यांना गरज नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी ह्यासुद्धा बाबी गरजेच्या आहेत. विद्यार्थी मित्रो, यापैकी जर कास्ट वैधता प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं म्हणतो, ते आपल्याकडे सध्या नसेल तरीही चालते, आपल्याला प्रवेश मिळतो. परंतु एक लक्षात घ्या, प्रवेश जरी मिळाला तर 6 महिन्याच्या आत आपल्याला ते जमा करावं लागतं, मिळवावं लागतं आणि मिळवून जमा केल्यानंतरच आपला प्रवेश पुढे कंटिन्यू राहतो. मागील वर्षी काही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे. कास्ट सर्टिफिकेट जर जमा झालं नाही तर आपल्याला मुदत दिली जाते, पण त्या मुदतीमध्ये आपल्याला ते जमा करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. तर आपण अजूनही ते काढलं नसेल तर काढून घ्यावे. प्रवेशानंतरसुद्धा आपल्याला ते काढता येतं, परंतु एक लक्षात घ्या, ते आपल्याला जमाच करावं लागतं. जमा न करण्याचं आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कारण राहत नाही. तर CET सेलला ते कंपल्शन आपल्याला त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. जात वैधता प्रमाणपत्र या संदर्भात आपण जागरूक राहावे व ते काढून वेळेत आपण सादर करणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रो, हे सर्व डॉक्युमेंट्स आपण एकत्रित केल्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची बाब जी राहते ती म्हणजेच आपली फीस, प्रवेश फीस ज्याला आपण म्हणतो, ॲडमिशन फीस ज्याला आपण म्हणतो. तर ॲडमिशन फीस आपल्याला जमा करणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशन फीस जमा करून आपल्याला पावती घ्यावी लागते आणि ती पावती घेतल्यानंतर आपले ऑल जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते आपल्याला काय करावे लागतात, सबमिट करावे लागतात. हे लक्षात घ्या, डॉक्युमेंट्स सर्व आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील, ते सबमिट करावे लागतील. तसेच डॉक्युमेंट्सच्या 2 सत्यप्रती, ज्याला आपण झेरॉक्स असं म्हणत असतो, त्या आपल्याकडे 2 सेटमध्ये असणं गरजेचं आहे. त्यांना एक पूर्ण सेट आपल्याला ओरिजिनलचा द्यावा लागतो, तसेच एक सेट त्यांना आपल्याला झेरॉक्स कॉपी द्यावा लागतो. आणि त्यानंतर जर आपल्याला ते कुठलं डॉक्युमेंट त्यातलं लागलं तर एक सेट आपल्याकडे राहावा, म्हणून 2 सत्यप्रती म्हणजे 2 झेरॉक्स कॉपी पूर्ण बंचच्या, जितके आपले डॉक्युमेंट्स आहेत ऑल डॉक्युमेंट्सच्या 2 प्रती आपण काढून घेणं गरजेचं आहे. एक ओरिजिनलसोबत सबमिट करणं आणि एक आपल्याकडे ठेवणं. अशा प्रकारे आपल्याला BEd प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत याची इत्थंभूत माहिती आपणास दिलेली आहे. विद्यार्थी मित्र, या उपरोक्त आपली जर काही अडचण असेल, काही शंका कुशंका असेल, नक्कीच आपण आम्हाला विचारू शकता. तसेच प्रवेशासंदर्भातील सर्व अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा. सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित वेळेत मिळेल याची खात्री बाळगा. तसेच
आपले जे डॉक्युमेंट्स काही अपूर्ण असतील, काही विद्यार्थ्यांचे मार्क्स मेमो गहाळ झालेले असतील, चुकून हरवले असतील किंवा सापडत नसतील, तर त्यांनी सर्व मार्क्स मेमो जमा करणं गरजेचं आहे. अजून एक बाब आहे, यातलं कुठलंही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल आपली ॲडमिशन फीस भरण्याच्या अगोदर, तर एक लक्षात ठेवा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कमिटी त्या कॉलेजमध्ये असते आणि ती तुमचं ॲडमिशन नाकारू शकते. आता हे ॲडमिशन नाकारण्याचं अजून एक कारण असं आहे की त्यांना दररोजच्या दररोज ॲडमिशन काय करावं लागतात, अपलोड करावे लागतात. म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत किती ॲडमिशन्स झाले हे त्या कॉलेजेसला CET सेलला कळवणं बंधनकारक आहे. कारण ॲडमिशन्स हे ऑनलाईन पद्धतीने आहेत. सायंकाळी 5 नंतर कोणाचंही ॲडमिशन होत नाही, हे लक्षात घ्या. कारण ऑनलाईन पद्धतीने आपलं CET सेल ॲडमिशन देत असतं. म्हणूनच आपण त्या प्रक्रियेला एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजेच काय, तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तर एकाच ठिकाणाहून आपले ॲडमिशन होतील आणि ते ॲडमिशन्स होतील आपल्या मुंबईवरून, म्हणजे CET सेलच्या हेडक्वार्टरवरून, आणि ते कॉलेजच्या मार्फत होतात म्हणून कॉलेज ॲडमिशन करतं, हे असं आपण लक्षात घ्या. तर आपलं ॲडमिशन CET सेलच करतं, फक्त कॉलेजमार्फत करतं. म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस या बाबतीत कुठलीही तडजोड करत नाही. म्हणून सर्व मार्क्स मेमो, इतर कुठलेही डॉक्युमेंट्स आपण वेळेत सादर करा. काही विद्यार्थी बंधू भगिनींचा नंबर जर दुसऱ्या विद्यापीठात लागला, म्हणजे अदर युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांना अजून एक ॲडिशनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. ते म्हणजेच काय आहे, तर मायग्रेशन TC. तर मायग्रेशन TC म्हणजेच काय, स्थलांतर प्रमाणपत्र. एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात जाण्यासाठी आपल्याला मायग्रेशन TC लागतो. तो फक्त दुसऱ्या विद्यापीठात ॲडमिशन झालं तरच लागतो, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या पदवी विद्यापीठात, म्हणजे ज्या विद्यापीठाअंतर्गत तुम्ही पदवी केली त्याच विद्यापीठाअंतर्गत नंबर लागला, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं मायग्रेशन सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. फक्त दुसऱ्या विद्यापीठात नंबर लागला तरच आपल्याला ते द्यायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपण आपल्या BEd प्रवेश प्रक्रियेशी संबंधित असणारे जे डॉक्युमेंट्स आहे या संदर्भात आपण जागरूक राहावे व सर्व डॉक्युमेंट्स संकलित करावे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.